गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवरती नाशिक महानगरपालिका आयुक्त आता रस्त्यावरती उतरलेले आहेत। नाशिक शहरातील रस्त्यांवरचे खड्डे असतील किंवा विसर्जन मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण असेल, याचबरोबर इलेक्ट्रिकच्या वायरी असतील, या संदर्भातील जी पाहणी आहे ते काम झालं की नाही या संदर्भातला आढावा जो आहे तो नाशिक महानगरपालिका आयुक्तांकडून घेतला जातोय। आणि अशा पद्धतीने विसर्जन मिरवणूक मार्गावरती आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर मनपा आयुक्तांसह सर्व जे विभागाचे अधिकारी आहेत, प्रमुख आहेत, ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि अशा पद्धतीने त्यांच्याकडून या ठिकाणी पाहणी केली जात आहे। सोबतच अतिक्रमण विभागाकडून देखील या ठिकाणी कारवाई केली जात आहे। आपल्यासोबत मनपा आयुक्त आहेत। सर, काय सांगाल, कशा पद्धतीची पाहणी आपण विसर्जन मिरवणूक मार्गावरती करतायत, कुठल्या कामाचा आढावा घेत आहेत? मिरवणूक मार्गावरती जे काही खड्डे होते त्याची 4-5 दिवसापूर्वी पाहणी केली होती। ते खड्डे भरण्यासाठी सूचना दिल्या होत्या, आता ते भरलेले आहेत, परंतु ते खात्री करण्यासाठी आजचा दौरा आहे। आणि रस्त्यामध्ये मिरवणुकीच्या मार्गामध्ये वरती काही इलेक्ट्रिक किंवा आणखीन काही केबल आहेत वेगवेगळ्या डिश टी व्हीच्या वगैरे, तर त्या जिथं अडथळा येतो आहे ते अडथळा काढण्याचं काम चालू आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर मनपा आयुक्त जे आहेत ते आता स्वतः या ठिकाणी ग्राउंडवरती उतरलेले आहेत आणि अशा पद्धतीचं नाशिक महानगरपालिकेकडून काम जे आहे ते आता आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।